लग्न जुळवून देण्याचा आमिष दाखवून 2 कुटुंबांची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आलाय। सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि नंतर पोबारा केला। या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धनाजी शिवाजी कदम वय 60 शेती व्यवसाय राहणार कवठुळी तालुका आटपाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 ते 20 मार्च 2025 दरम्यान कवठुळी दिघंची तसेच शीतलादेवी मंदिर बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे हा फसवणुकीचा प्रकार घडलाय। धनाजी भीमराव शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका कवटेमंकाळ व पोलू शंकरगिरी राहणार शेनी देऊळ तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो असं सांगितलं। पोलुगिरीच्या मदतीनं आरती नावाच्या तरुणीला शीतलादेवी मंदिर बारड येथे आणण्यात आलं। तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून 2,50,000 रुपये रोख घेतले। मात्र लग्न होण्यापूर्वीच ही तरुणी दिघंजी येथून अचानक निघून गेली। संशय बळावल्यानंतर चौकशी केली असता हाच प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्या बाबतीतही झाल्याचं निष्पन्न झालं। आरोपींनी त्यांच्याकडूनही हे लग्न लावण्याचा भास करून 2,50,000 रुपये उकळले होते। मात्र संबंधित मुलगी अवघ्या 30 ते 40 दिवसातच सासर सोडून पसार झाली। आपली फसवणूक झाल्याचं स्पष्ट होताच धनाजी कदम यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। चौकशी अंती व उपविभागीय पोलीस अधिकारी विठा यांच्या लेखी परवानगीनं दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणात एकूण 5 लाख रुपयांची फसवणूक झाली असून आरोपींच्या शोधासाठी आटपाडी पोलीस पुढील तपास करतायत। लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज।